नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण दशकाच्या चौकटीसह मोजायला शिकणार आहोत आणि आपल्या सोबत आहे एक आपला कासव मित्र आणि त्याचं नाव आहे टिल्लू. तर टिल्लूला ना वस्तू मोजायला फार आवडतं, जसं की समुद्रातले शिंपले किंवा आकाशातल्या चांदण्या किंवा वाळूमधले शिंपले, अशा गोष्टी त्याला मोजायला खूप आवडतं. तर टिल्लूला जर मोठ्या संख्या मोजायच्या असतील तर तो एक एक करून कसा मोजेल ते आपण शिकूया आणि टिल्लूला सुद्धा शिकूया. चला, तर आपण मोठ्या संख्या मोजण्यासाठी अशा प्रकारच्या दशक चौकटीचा वापर करतो आणि याला दशकाची चौकट असं म्हणतात. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये 10 वस्तू आपण एक एक करून मोजू शकतो. जसं की आपण या चौकटीमध्ये एक एक करून 10 लाल रंगाचे असे गोळे घेऊया. हा आहे पहिला गोळा. त्यानंतर आपण असं घेऊया 2, 3, 4, 5, खाली 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे या दशक चौकटीमध्ये अशा प्रकारचे 10 लाल रंगाचे गोळे तुम्हाला दिसतात आणि ही पूर्ण आपल्याकडे एक दशक चौकट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्याला वस्तू मोजण्यासाठी या दशक चौकटीचा खूप उपयोग होतो. आणि या एका चौकटीमध्ये 10 वस्तू असतात किंवा एक चौकट म्हणजे 10 हे आपण मोजून बघितले आणि आपल्याला समजलेले आहे. चला, आता आपल्या टिल्लू कासवाला 29 ही संख्या या दशक चौकटीमध्ये एक एक करून दाखवायची आहे. तर सर्वप्रथम आपण पहिली दशक चौकट घेऊया आणि पहिली दशक चौकट म्हणजेच झाल्या 10 वस्तू. त्याच्यानंतर आपण दुसरी घेऊया, दुसरी म्हणजे झाल्या 20 वस्तू. आणि आपल्याकडे एकूण वस्तू किती आहेत? आपण एकूण वस्तू घेतलेल्या आहेत 29. म्हणजेच आपल्याला पुढच्या चौकटीमध्ये 9 राहिलेल्या वस्तू दाखवायला लागतील. आता दुसरी चौकट घेतल्यानंतर आपल्याकडे झालेले आहेत हे 10 आणि हे 10 बरोबर 20. आणि आपल्याकडे राहिले किती? तर राहिले 9. म्हणजेच आपल्याला तिसऱ्या चौकटीमध्ये अशा प्रकारे 9 वस्तू दाखवायला लागतील आणि आपल्याला एक वस्तू किंवा एक जागा ही सोडून द्यावी लागेल. म्हणजेच आपल्याला इथे एकूण 3 दशक चौकटी मिळाल्या आणि त्याच्यामधली एक वस्तू ही आपण रिकामी ठेवली. आणि यावरून आपल्याला समजतंय की आपल्याकडे 20 + 9 इतक्या वस्तू आहेत. चला, आपल्याला टिल्लूने पुढची संख्या दिलेली आहे आणि ती संख्या काय आहे? 41. तर आपण एक एक करून पुन्हा दशक घेऊया आणि बघूया की 41 ही संख्या आपण दशक चौकटीमध्ये कशी दाखवू शकतो. ही आहे आपली पहिली दशक चौकट आणि याच्यात आहेत 10 वस्तू. नंतर आपण पुढे घेऊया दुसरी म्हणजेच 20. नंतर झाली तिसरी दशक चौकट म्हणजेच झाली 30 आणि नंतर झाले 40. म्हणजेच एकूण हे 10 अधिक हे 10 अधिक हे 10 आणि हे 10 एकूण झाले 10 10 10 अधिक 10 बरोबर झाले 40. आणि यानंतर राहिले किती? तर राहिला 1. म्हणजे आपण पुढच्या दशक चौकटीमध्ये अशा प्रकारे एक वस्तू दाखवूया. म्हणजे आपल्याला समजते आहे हे 40 अधिक ह्या 1 बरोबर 41. म्हणजेच टिल्लूने या दशक चौकटीमध्ये 41 ही संख्यासुद्धा दाखवली आहे. आता आपण पुढची संख्या बघूया आणि आपल्याला दिलेली नवीन संख्या आहे 34. आणि 34 या संख्येमध्ये 3 दशक आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे हे 10 अधिक 10 अधिक 10 या 3 दशक चौकटी आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे किती राहिले? आपल्याकडे राहिले 4. म्हणजे आपण पुढच्या दशक चौकटीमध्ये अशा प्रकारे 4 गोळे किंवा 4 वस्तू दाखवू. म्हणजे आपल्याला मोजताना समजेल की आपल्याकडे आहेत 10, 20, 30, 31, 32, 33 आणि 34. म्हणजे 4 बरोबर झाले 30 अधिक 4 बरोबर 34. म्हणजे आपण इथे दशक चौकटीनुसार कशा प्रकारे मोजणी करायची हे शिकलेलो आहोत आणि दशक चौकट आपली मोजणी सोपी करते. अरे वा, आता आपल्या टिल्लू कासवाला सुद्धा वस्तू मोजणे एकदम सोपे जाईल.